Hi friends, welcome to BioStudy with Nikhil YouTube channel. Here we learn biology in simple way. Class 12th Maharashtra Board New Syllabus 2020. आपण बघत आहोत चॅप्टर नंबर 5 ओरिजिन अँड द इव्होल्यूशन ऑफ लाईफ, पार्ट नंबर 3. या आधीचे जर पार्ट तुम्ही बघितले नसेल तर चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जा, तिथे तुम्हाला पार्ट्स मिळतील. तर चला सुरू करूया. सो आवर फर्स्ट टॉपिक इज RNA वर्ल्ड हायपोथेसिस. हायपोथेसिस म्हणजे एखाद्या गोष्टीचं लावलेलं अनुमान, आणि RNA वर्ल्ड म्हणजे वर्ल्ड हे RNAनं बनलेलं होतं. मीन्स RNA मोस्ट इम्पॉर्टंट इलेमेंट होता अर्थच्या क्रिएशनला हेल्प करण्यासाठी. त्यालाच आपण म्हणतो RNA वर्ल्ड हायपोथेसिस. ओपेरन हेल्डन थिअरी जी आपण पहिल्यांदा बघितली, आणि युरे मिलर एक्सपेरिमेंट आधी बघितलेला, यांनी काय प्रूव्ह केलं, प्रिमिटिव्ह ॲटमॉस्फिअरवर लाईफ कशी फॉर्म झाली. ओपेरन हेल्डन थिअरी यांनी एक्सप्लेन केलं, आणि युरे मिलर एक्सपेरिमेंट यांनी प्रॅक्टिकली लॅबोरेटरीमध्ये ते करून दाखवलं. अँड गिव्ज अस ॲज अंडरस्टँडिंग दॅट पाथवे ऑफ ओरिजिन ऑफ लाईफ. ओरिजिन ऑफ लाईफचा पाथवे ऑन अर्थ गोज फ्रॉम नॉन लिव्हिंग टू लिव्हिंग ऑर्गॅनिझम. म्हणजे पाथवे जो होता ओरिजिन अँड इव्होल्यूशन ऑफ लाईफचा अर्थवर, तो नॉन लिव्हिंग मटेरियलपासून लिव्हिंग मटेरियल पर्यंत गेला. मीन्स लाईक बिगेस्ट लाईक. लाईक बिगेस्ट लाईक हा फिनॉमिनन का आहे, ज्याच्यामध्ये आपण जर मँगोची सीड प्लांट केली तर मँगोचं प्लांटच वर येईल. मीन्स लाईक बिगेस्ट लाईक, ज्याच्यासारखं तसं, त्यालाच आपण म्हणतो लाईक बिगेस्ट लाईक. देन इन 1980 सिडनी अल्टन अँड थॉमस सेज independently found that RNA can also act as biocatalyst. आणि यांनी काय फाउंड केलं, RNA हा ॲक्ट करत होता बायोकॅटलिस्ट. बायो मीन्स लिव्हिंग ऑर्गॅनिझम अँड कॅटलिस्ट मीन्स इन्क्रीज द रेट ऑफ रिॲक्शन. ओके, अर्थ निर्माण होण्यासाठी RNAनं त्याला स्पीडअप केलं, मीन्स हेल्प केलं, त्यालाच आपण म्हणतो बायोकॅटलिस्ट. सो धीज कॅटेलिटिक RNA आर कॉल्ड ॲज रायबोझोम, आणि या कॅटेलिटिक RNAलाच आपण म्हणतो रायबोझोम. फॉर दिस डिस्कवरी अल्टम अँड सेज अर्न नोबल प्राइज इन केमिस्ट्री. केमिस्ट्रीमध्ये त्यांनी नोबल प्राइज मिळवलं इन 1989. देन धिस डिस्कवरी प्रोव्हाइडेड इम्पॉर्टंट सपोर्ट फॉर द RNA वर्ल्ड हायपोथेसिस. यांनी सपोर्ट केला RNA वर्ल्ड हायपोथेसिस. यांनी प्रूव्ह केलं की RNAच हा वर्ल्ड हायपोथेसिस आहे. मीन्स RNA वर्ल्ड, जे वर्ल्ड बनलेलं आहे ते RNAने बनलेलं होतं. सो धिस हायपोथेसिस सजेस्ट दॅट, या हायपोथेसिसचं काय म्हणणं होतं, अर्ली लाईफ मस्ट हॅव बीन बेस्ड एक्सक्लुझिव्ह ऑन अ न्यूक्लिक ॲसिड. जी अर्ली लाईफ होती, आधी अस्तित्वात असलेली जी लाईफ होती ती न्यूक्लिक ॲसिडवर बेस्ड होती, असं या हायपोथेसिसचं म्हणणं होतं. न्यूक्लिक ॲसिडवर बेस, आणि न्यूक्लिक ॲसिड आपल्याला माहीत आहे RNA मीन्स रायबोझोमल न्यूक्लिक ॲसिड. ओके, देन फॅक्ट इज दॅट, फॅक्ट काय होता, RNA इज फाउंड अबंडंटली इन अ लिव्हिंग सेल. आणि RNA हे अबंडंटली म्हणजे जास्त प्रमाणात लिव्हिंग सेलमध्ये फाउंड होत होता. देन चेन ऑफ RNA कॅन अंडरगोज म्युटेशन. आणि जी RNAची चेंज आहे ती कशामध्ये अंडरगोज होऊ शकते, म्युटेशन. म्युटेशन कशाला म्हणायचं, तर सडनली चेंजेस इन द जेनेटिक इन्फॉर्मेशन ऑफ एन ऑर्गॅनिझम म्हणजे म्युटेशन. एखाद्या अडॅप्टेशनसाठी जे चेंजेस घडून आणतात त्याला आपण म्हणतो म्युटेशन. देन सेकंड इज रेप्लिकेशन. रेप्लिकेशन मीन्स सिम्पली डिव्हिजन, मीन्स त्याची ग्रोथ होऊ शकते, मीन्स डिव्हिजन होऊ शकतं. देन कॅटेलिटिक रिॲक्शन. कॅटेलाइज मीन्स हेल्प इन इन्क्रीज द रेट ऑफ रिॲक्शन, मीन्स कॅटेलाइज रिॲक्शन. ड्यू टू डबल स्टँडर्ड DNA इज फॉर्म. आणि त्यामुळे काय झालं, डबल स्टँडर्ड DNA फॉर्म झाला. अँड कंटिन्यूड ongoing journey which result in a rich biodiversity on the earth. बायोडायव्हर्सिटी मीन्स जैवविविधता, मीन्स डायव्हर्सिटी पृथ्वीवर निर्माण झाली ती डबल स्टँडर्ड DNA पासून. मीन्स फॉर्म अँड कंटिन्यू ऑनगोईंग जर्नी, आणि ते त्यामध्ये मॉडिफिकेशन होत गेले आणि बायोडायव्हर्सिटी फॉर्म झाली अर्थवर. तर RNA वर्ल्ड हायपोथेसिसचं हेच म्हणणं आहे की RNA इज मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्टर अँड प्ले इम्पॉर्टंट रोल टू क्रिएट लाईफ ऑन द अर्थ. आपण आधीच्या चॅप्टरमध्ये बघितलं होतं. सो दिस इज RNA, mRNA. जो mRNA होता तो DNA सुद्धा फॉर्म करू शकतो आणि प्रोटीनसुद्धा. mRNA टू प्रोटीन म्हणजे ट्रान्स्क्रिप्शन,
आणि RNA टू DNA याला म्हणतो आपण रिव्हर्स ट्रान्स्क्रिप्शन आणि याला म्हणायचं ट्रान्स्क्रिप्शन. अशा प्रकारे RNAमध्ये अशी ॲबिलिटी आहे की ते DNA सुद्धा फॉर्म करू शकतं आणि प्रोटीनसुद्धा फॉर्म करू शकतं. मीन्स RNA वर्ल्ड हायपोथेसिस. देन RNA सेल्फ रेप्लिकेटेड. RNA हा स्वतःच रेप्लिकेट होतो, मीन्स डिवाइड होतो, त्याला दुसऱ्याची गरज पडत नाही. देन RNA फॉर्म्स इनऑर्गॅनिक सोर्सेस. इनऑर्गॅनिक सोर्सेसपासून ते तयार होतं. RNA फॉर्म्स फ्रॉम इनऑर्गॅनिक सोर्सेस. देन RNA कॅटलाइज प्रोटीन सिंथेसिस. प्रोटीन सिंथेसिसला चा रेट वाढवतं, मीन्स RNA हे हेल्प करतं प्रोटीन सिंथेसिसमध्ये. सो दिस इज अबाउट द RNA वर्ल्ड हायपोथेसिस. So thanks for watching Biostudy with Nikhil YouTube channel. Please like and subscribe to our channel. Thank you so much.